गणपत मामा तांबडी मस्कर एकंदरीत हमसफर ढाबा या एकंदरीत ढाब्याचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून 5000 रुपये स्पर्धेकरिता सौजन्य आणि आदरणीय साजिद खतीब साहेब मनोर ग्रामपंचायतचे एक महत्वपूर्ण माजी उपसरपंच महोदय आदरणीय साजिदजी खतीब यांच्या माध्यमातून 3000 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत। तसेच आदरणीय बाळा पवार साहेब यांच्या माध्यमातून जे सावरे विभागातील खऱ्या अर्थाने एक कोहिनूर रत्न म्हणून ओळखले गेले तब्बल 5000 रुपये बाळा पवार यांच्या माध्यमातून सौजन्य सर्व दात्यांचे STMPL 2024 च्या माध्यमातून मनस्वी आभार। सूरज आपण या किलर मिलर आपण यायचं आहे आपला प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड स्वीकारण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकाल पारितोषिकांचा वर्षाव या खेळाडूवर अनुभवायला मिळाला। खूप सुंदर आणि दर्जेदार फलंदाजी आदरणीय सुदाम भोईर बोट यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक सूरजच्या फलंदाजीसाठी। तसेच आपण बघू शकता संघ मालक आदरणीय विष्णू कडव साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपये या खेळीसाठी सौजन्य बघायला मिळाले पारितोषिकांच्या स्वरूपामध्ये। ओळख सामन्याकडे स्मॅश केलाय समोरच्या दिशेने आणि अतिशय सुंदर फटका चेंडू आउट ऑफ द पार्क 6। धन्यवाद डीजे। प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून। हा अभिमानाचा क्षण आपण कैद करणार आहोत। स्वतः संघ मालक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आदरणीय प्रशांत दादा शिवराम गोवारे यांना देखील आपण पाहू शकाल आणि सुदाम भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपये तसेच संघ मालक आदरणीय विष्णू कडव यांच्या माध्यमातून 2000 रुपये एकंदरीत 2200 रुपयांचं रोख पारितोषिक आणि रफिक फत्तू तडवे यांच्या माध्यमातून जे आकर्षक चषक लाभलेला आहे ते देऊन आपण बघू शकाल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा अभिमानाचा प्रतिष्ठेचा क्षण। 16 चेंडूंमध्ये 64 धावांची अत्यंत उपयुक्त खेळी बघायला मिळाली आणि आपल्या आयुष्यामधील एक अजरामर अलौकिक स्वरूपाची खेळी जी किलर मिलर ब्रँड ऑफ दुर्वेस सूरज सांबरे याच्या बॅट मधून काय विलक्षण विलोभनीय आकर्षक अद्वितीय अद्भुत फलंदाजीचं पृथक्करण। कॉंग्रॅच्युलेशन सूरज आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा। मान्यवरांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा। गोळ्यात आपण सामन्याकडे ज्या ठिकाणी योगेश किनी या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू गोलंदाजी करतायत उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय। डीप मध्ये जाऊन चेंडूला स्मॅश केलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये इनटू द गॅप मध्ये आहे। फार वेगाने चेंडू निघून चाललाय STMPL चौकार। अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये प्रमोद खांडेकर एका बाजूने तर त्याच्या साथीने ऋषिकेश तरे ब्रँड ऑफ बोपोली सुपर बॅटिंग आउटस्टँडिंग बॅटिंग। चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो अजूनही एक चेंडू उर्वरित स्वरूपामध्ये आणि अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर धावांचा ओघ जो बहरलेल्या स्वरूपामध्ये इनसाइड आउट आहे। चेंडू सरळ निघून येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे समालोचन क्षेत्राला सलामी चौकार 4। धन्यवाद चौकी सुधीर गोवारे यांच्या माहितीसाठी। अर्धशतक जे होतं ते 14 चेंडूंमध्ये आलं होतं आणि काय विलक्षण म्हणजे इंडियन प्रीमियर लीग मध्ये मी उल्लेख देखील केला होता की पॅट कमिन्स आणि KL राहुल यांच्या नावावरती तो रेकॉर्ड आहे 14 चेंडूंमध्ये 50 धावा आणि अगदी तशा रीतीने किलर मिलर याच्या देखील बॅट मधून 14 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी या आधीच्या सामन्यामध्ये अनुभवायला मिळाली। ग्रेट नॉक हिस्टोरिकल इपिक नॉक त्याच्या बॅट मधून। पोळ्या सामन्याकडे पहिलं षटक महागडं जरूर बघायला मिळालंय। यावेळी स्मॅश केलाय उत्तुंग 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 हाय अँड हँडसम सिक्सर 6। जब जब शमशीरें ताने है माए भवानी डिस्क
जॉकी सुपर बॅटिंग प्रमोद खांडेकर ब्रँड ऑफ तांबड माळ ताकदवर फलंदाज. शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश राजू पवार यांच्या खेळासाठी अनेक शुभेच्छा आपण पाहतोय. सागर भोवरे ब्रँड ऑफ हालोली कावदेवी स्पोर्ट्स हालोली संघाचा एक भरवशाचा फ्रंटलाईन गोलंदाज आणि जणू काही आपल्या मोठ्या बंधूला असतो या ठिकाणी शुभेच्छा देत असताना पाहायला मिळतोय. विनाश पवार टिंग डॉंग. शैलेंद्र गोवारी त्या ठिकाणी तैनात आहे. चांगल्या स्वरूपामध्ये चेंडूला गॅदर करतोय आपल्या उंचलीमध्ये. व्हेरी गुड फिल्डिंग. दुकटन गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू म्हणजे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते. 28 ऑन बोर्ड. हो यावेळेस मात्र ऍब्सोल्युटली क्रॅकिंग डिलिव्हरी. फलंदाज बीट झाला परंतु फलंदाजा समवेत यष्टी रक्षकाला देखील बीट केलं. अतिशय वेगवान स्वरूपातील चेंडू होता. अजित पानेराला आपण पाहतोय. साक्रे या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा हकदार ठरला. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळालंय. जे प्लॅटफॉर्म मिळालंय जो संघ मालकाने जो आयकॉन खेळाडूने विश्वास दाखवलाय त्या विश्वासास पात्र खेळ बघायला मिळते. अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरेच्या माध्यमातून यावेळेस मात्र स्मॅश केलाय. एकंदरीत वाईडिश लॉंगॉनच्या कक्षेवरून चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. ऋषिकेश दरे वारे 6. धन्यवाद डिस्क जॉकी. धावांची टोटल फारच वेगाने जाऊन पोहोचले 35 या अंकावर. शेवटचा चेंडू घेऊन अजित पानेरा. वेस्ट इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फार वेगासहित साई बोईर ब्रँड ऑफ गोवाडे चेंडूचा मागोवा घेत असताना बघायला मिळत आहेत. त्यांच्या साथीने सूरज याचा चांगला बॅकअप प्रोव्हाइड केला जातोय. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्ती अखेर. प्रथम फलंदाजी करत असताना 37 या अंकावर रुद्र वॉरियर सावरखंड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 37 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. ऐकूया डिस्क जॉकीला ओळ्या सामन्याकडे. हवेचा झोत किती प्रकार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये बघा. उजव्या हाताचा फलंदाज असो की मग डाव्या हाताचा फलंदाज असो, जर समोरच्या दिशेने तुम्ही चेंडूला टाइम करतायत तर षटकारच जातील. म्हणतात ना की राजकारणामध्ये देखील ज्या नेत्याची हवा असते ना त्या नेत्यालाच निर्विवादपणे निवडून दिलं जातं आणि क्रिकेटमध्ये देखील तसेच आहे. वारा तिथेच मारा. आणि जर तुम्ही समोरच्या दिशेने चेंडूला टाइम केलं तर षटकारही जास्त येतील. कारण हवेचा झोत तुम्ही बघू शकताय किती प्रखर आहे समोरच्या दिशेने. आणि म्हणूनच 2 षटकांमध्ये आपण 37 धावा पाहिलेल्या आहेत. खूप सुंदर पद्धतीने समोरच्या दिशेने खेळावं लागेल फलंदाजांना. ऋषी ऑन स्ट्राईक. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित वनगा. सुपर बॉलिंग. फलंदाज मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. डिस्क जॉकी वेलकम बॅक. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. शगुन डेव्हलपर्सचं हे मैदान STMPL 2024चा महाथरार महासंग्राम या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचा खेळ अखेर बघायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम सामना सुरू आहे. रुद्र वॉरियर सावरखंड वर्सेस माऊली. पहिल्या 2 षटकांमध्ये 37 धावा बघायला मिळाल्या. परंतु तिसऱ्या षटकामध्ये रोहित वनगा ब्रँड ऑफ तामसई याला आपण पाहतोय ज्याने चांगलं षटक हाताळलंय. धावसंख्येवरती थोडासा अंकुश लावण्यामध्ये त्याला सुयश मिळालंय. ऑन स्ट्राईक पुनश्च एकदा प्रमोद खांडेकर ब्रँड ऑफ तांबड माळ.
यावेळी शॉर्ट पुलचा फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघायला मिळत आहे डीप मध्ये सुंदर पद्धतीने. अजित पानेरा ब्रँड ऑफ साखरे, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उकळाला माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उकळाला माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उकळाला माझे आईचे पालखीला जंगलाय सारा कोळीवा औषधमध्ये कायो दिसायला डिस्क जॉकी सुंदर स्वरूपामध्ये क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं. साखरे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू अजित पानेरा पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर देखील ठरला. धावांची टोटल फलकावर जाऊन पोहोचले ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 3/9 39 धावा च्या प्रोग्रेस कार्डवरती सजलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 37 धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय केवळ 2च धावा या खर्च करण्यात आलेल्या आहेत. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावले जात आहेत. ओहो, कॅच ड्रॉप होतोय. चिपंतान मिळालंय ते फलंदाजाला आणि धावांची टोटल हलकीशी उंचावली जाते फलकावर. ते 4/0 40 या अंकावर 40 रन्स प्रोग्रेस कार्डवरती पाहायला मिळत आहेत. हे तिसरं षटक खूपच सुंदर राहिलंय रोहित वनगायच्या माध्यमातून. खास करून माऊली या संघाच्या दृष्टिक्षेपामधून जर आपण पाहिलं तर अद्वितीय षटक आपल्याला पाहायला मिळतं. ओहो, यावेळेस मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये गेंद झूम झूम के आई, घूम घूम के आई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा तो था लेकिन गेंद गिल्ली उड़ाकर चली गई. फलंदाज बाद. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी. धन्यवाद डीजे. अप्रतिम गोलंदाजी रोहित वनगायच्या माध्यमातून. बघा 6 चेंडूंचं जर विश्लेषण आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केले आणि 3 मोहरे जे तंबूच्या आसऱ्याला धाडले. पहिल्या 12 चेंडूंमध्ये धावा आल्या होत्या 37 आणि या तिसऱ्या षटकातील 6 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या केवळ 3 आणि 3 विकेट्स. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. फलकावर 40 धावा या बघायला मिळत आहेत. खूप सुंदर स्ट्रॉंग कमबॅक बघायला मिळतं ते माऊली या संघाचा. इट इज नेव्हर टू लेट टू मेंट. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो. क्रिकेटच्या खेळामध्ये स्टिच इन टाइम सेव्हज 9. वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टाळली जाऊ शकते आणि ती हानी या ठिकाणी टाळले रोहित या गोलंदाजाने. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. साई भोईरच्या माध्यमातून दर्जेदार क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन द विकेट्स देखील तितक्याच चपळाईने पाहायला मिळते. कुशाग्र बुद्धिमत्तेने धावांचे टोटल जाऊन पोहोचले 42 या अंकावर. मागील 7 चेंडूंमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. तिथून गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर साबळा ब्रँड ऑफ कोंढाण. सुपरस्टार आयकॉन म्हणून या खेळाडूंची निवड का केली जाते? क्वालिटी आहे या खेळाडूंकडे. काही दर्जेदार खेळ खास करून आपण बघू शकतायत मयूर साबळा 5 विकेट हॉल देखील त्याने कंप्लीट केलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि अत्यंत दर्जेदार खेळाडू. अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. गोलंदाज यावेळेस आपण बघू शकाल समोरच्या दिशेने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिद्धेश पाटील ब्रँड ऑफ सातिवली. चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन.
चे सुपरस्टार आयकॉन खेळाडू मयूर साबळाच्या खेळीला येथे पूर्ण विराम लावण्यात आलाय. न्यू बॅटर इन होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश सरफ अर्थातच वॉर्नर या ठिकाणी दाखल झालाय. चांगलं पुनरागमन राहिलं. खूपच अप्रतिम कामगिरी. मागील जवळजवळ जर आपण 9 चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा आलेल्या आहेत आणि 4 विकेट्स गरज झालेल्या आहेत. सॉलिड कमबॅक. साईडला वायडिश लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये या फटक्याची निवड पाहायला मिळते. काही गोलंदाजी झालाय. पहिली 2 षटकं जर वगळली योगेश केणी आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं अजित पानेरा खूप महागडे ठरले. तिसरं षटक रोहित वनगा, चौथं षटक शैलेंद्र गोवारी यांनी मात्र दर्शवलंय हम है ना, आम्ही आहोत आणि आम्ही पुनरागमन करू शकतोय. सुबह का भुला अगर शाम घर लौटा जाए तो उसे भुला नाही कहते. आणि तेच झालंय तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये. माऊली या संघाकडून पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे परंतु निर्जन स्थळी, पूर्णपणे निर्जन स्थळी हा चेंडू जाऊन आदळलाय. अतिरिक्त धाव घेण्याचा मोह. पंचांचं बोट आकाशाकडे. अविनाश राजू पवार यांचं दर्जेदार यष्टीरक्षण. फलंदाज तंबूच्या आसराला कोण? डिस्क जॉकी. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व. शैलेंद्र गोवारी याने अगदी खांद्याला खांदा लावून गोलंदाजी केलंय. या आधीच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने आपण रोहित वनगाला पाहिलं होतं. शॉर्टपुलचा फटका आहे. बॉल वॉज इन द एअर. सिद्धेश पाटील ब्रँड ऑफ सातिवली दुसरा झेल कंप्लीट करतोय. आयाराम गयारामचं दृश्य जे मुख्य खेळपट्टीवरती आपण अनुभवू शकलात. एका पाठोपाठ एक विकेटची तारांबळ, विकेटची पडझड हे अनुभवाला मिळते. धावांची टोटल मात्र ठप्प, तटस्थ, शांत, स्थितप्रज्ञ, अविचल, निरव आणि विदीर्ण शांततेमध्ये पाहायला मिळते. ती 44 या अंकावर. षटक जर आपण पाहिलंय तर 4 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा त्या मात्र खोऱ्याने वाहिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा खोऱ्याने वाहिल्या. तिसरं आणि चौथं षटक पूर्णपणे इकॉनॉमिकल राहिलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण ज्या पद्धतीने सुनामी अनुभवली, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कृष्णेच्या पात्राप्रमाणे आता शांतता हे मात्र विदीर्ण स्वरूपामध्ये किर्र शांतता हे अनुभवायला मिळालंय. केवळ आणि केवळ फलकावरती 44 धावा झालेल्या आहेत. मागील 12 चेंडूंमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 7 आणि त्या 7 धावा बनवण्यासाठी देखील किती गडी गमवावे लागले असतील तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत ॲक्युरेट 6 गडी हे गमवावे लागलेले आहेत. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होतं हे कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. ज्यावेळेस पहिल्या 12 चेंडूंमध्ये खोऱ्याने धावा वाहिल्या होत्या असं कोणाला वाटलं नसेल की पुढील 7 धावा बनवण्यासाठी 6 विकेट्स गमवावे लागतील, परंतु ते झालं. गोलंदाज रोहित वनगा आता गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. स्लोवर 1 स्वरूपातील चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. या आधीच्या षटकामध्ये देखील केवळ 3 धावा खर्च करून 3 विकेट्स ज्याने गारद केलेले होते. तामसई गावचा हा ब्रँडेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट अ सुपर सेन्सेशनल आउटस्टँडिंग कॅलिबर युटिलिटी प्रॉलिफिक बॉलिंग. टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. आतापर्यंत 8 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. 3 विकेट्स 3 धावा. एखाद्या स्वप्नवत स्वरूपाची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणतात ना की एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या बोटामध्ये हाताची सोन्याची अंगठी ज्या पद्धतीने शोभून दिसते, एखाद्या लावण्यखणी सुंदर स्त्रीच्या गळ्यामध्ये सोन्याचा अलंकार जसा शोभून दिसतो तशा प्रकारची ही गोलंदाजी रोहित वनगाला शोभून दिसते. सुपर बॉलिंग, सेन्सेशनल, आउटस्टँडिंग, उच्च श्रेणीय, उच्च भ्रू गोलंदाजीचं पृथक्करण. फलंदाज बाद. धन्यवाद डिस्क जॉकी. वेलकम बॅक.
वॉट अ टर्न अराउंड. या सामन्याचा आतापर्यंतचा हिरो आहे रोहित वनगा. काही गोलंदाजी केली या क्रिकेटपटूने, प्रेक्षकांचं पण त्याने जिंकून घेतलं. अद्वितीय ही गोलंदाजी आहे. चेंडूवरील कापूस कमी झाल्यानंतर चांगल्या कसबकला कौशल्यातून चेंडूचा टप्पा खूप सुंदर ठेवला. खास करून गुडलँड पाड आणि हॉफ व्हॉली स्वरूपातील चेंडू फलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट पाहायला मिळत आहेत मुकेश जयराम गोवारी, ब्रँड ऑफ पोचाडे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये सजवलेला हा फटका. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे धावा येत आहेत. आणि बघा काय स्टान्स आहे, काय चालण्याची पद्धत, पूर्णपणे कॉन्फिडन्स. जंगलामध्ये ज्या पद्धतीने वाघाची एंट्री होते तशा पद्धतीने आता आपल्याला रोहित वनगा बघायला मिळतोय. त्याचा स्पेल हा पूर्णपणे आकर्षणाचा केंद्रबिंदू, लक्ष वेधी राहिलाय. धावा देत नाहीये तो फलंदाजांना. टेल एंडर्स आता मैदानाच्या आतमध्ये दाखल. येथे मात्र स्टायलिश स्ट्रोक खेळला गेलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल जातोय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. प्रसाद गोपीनाथ भोईर, ब्रँड ऑफ दुकटन यांचं सुंदर क्षेत्ररक्षण अनुभवायला मिळालं. धावांची टोटल जाऊन पोहोचते फलकावर, ते एकंदरीत पाहायला मिळते 49 धावा सजलेले आहेत. षटक जर आपण पाहिले तर 5 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होतोय आणि या 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावा झालेल्या आहेत 49. लॉस ऑफ 7 विकेट्स. रोहित वनगाचा स्पेल जर आपण तपासून पाहिला तर 12 चेंडूंमध्ये त्याने किती धावा दिलेल्या असतील? केवळ 8 धावा. आणि विकेटचा जर आपण विचार केला 3 विकेट्स त्याच्या अकाउंटमध्ये. 12 चेंडूमध्ये 8 धावा आणि 3 विकेट्स. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या सामन्याला कलाटणी देणारा हा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या आणि अंतिम षटकाला येथे होते सुरुवात. गोलंदाज अजित पानेरा बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस मुकेश जयराम गोवारे यांच्या बॅटमधून सजवलेला फटका क्षेत्ररक्षक योगेश किणी यांच्याकरिता आहे. फ्री होम डिलिव्हरी. ये तो मेरे बाय हात का खेल हे दर्शविले जात आहे. फलंदाज बाद. बाबा इतीची बोलतय लग्नाला 2 वर्षे थांबा. हे जांभूळ नाही पिकली बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा इतीची बोलतय. डिस्क चॉकी वेलकम बॅक. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हेमंत गोवारी 10व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेले आहेत. 8 गडी बाद, 8 विकेट लॉस. ग्राउंड स्ट्रोक कार्पेटला रोल करत मैदानाला गुदगुल्या करत निघून जातोय सिद्धेश पाटील यांना चकवा देऊन. योगेश किणी यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये विसावणारा हा फटका बघायला मिळाला. एकेका धावेसाठी या धावाधाव करतायत मुख्य खेळपट्टीवर. 22 यार्डच्या या खेळपट्टीमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळाला. कारण क्रिकेटचा खेळ, च्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा हा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा खेळ. हेमंत गोवारी यांच्या बॅटमधून उपयुक्त 4 धावा आलेल्या आहेत आणि चौकारासहित धावफलक जाऊन पोहोचलाय 55 या अंकावर. चला चेंडू उपलब्ध करून द्या लगेचच. 55 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आदरणीय सुनीलजी म्हसकर सरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय साहेब आपण यावं. मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आपण मनमुरादपणे आनंद लुटावा. STMPL 2024 आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. येथे फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये. अविनाश राजू पवार चुकी करणार नाहीयेत. विकेट नंबर 9. 9व्या गड्याचं पतन. आदरणीय सन्माननीय सुनीलजी म्हसकर यांचं स्वागत विकेटच्या सहाय्याने. कोण DJ 55 ऑन बोर्ड. मागील 18 धावा करण्यासाठी रुद्र वॉरियर सावरखंड या संघाने 9 गडी गमावलेले आहेत. 55 लॉस ऑफ 9 विकेट्स. गोलंदाज अजित पानेरा
आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक मिस्टर सूरज पुढे सरसावलेले आहेत आणि ऑल आउट. 10च्या 10 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. 55 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 10 विकेट्स अशी स्थिती पाहायला मिळते. तुमच्या मुख्य व्यासपीठावर सुनीलजी मस्कर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम सुनीलजी आपण आलात त्याबद्दल STMPL आपले शतशः ऋणी आहे. गेले अनेक वर्ष संघमालकाची भूमिका त्यांनी अदा केलेली आहे STMPLच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी विनंती करतोय हे स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय प्रशांत दादा शिवराम गोवारी या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय आणि त्यांच्या शुभ हस्ते मायेजुबदार शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ देऊन आपण हे स्वागत सन्मान परिपूर्ण करणार आहोत. एक चांगलं दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून सुनीलजी मस्कर यांची ओळख पाहायला मिळते आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. गुलाबी थंडीच्या या प्रहारामध्ये मायेची उब देणारी शाल आणि त्या समवेत आपण बघू शकाल पुष्पगुच्छ. मेगा स्क्रीनवर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून हे सुंदर क्षणचित्र कैद केलं जाते. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. STMPL सीझन 7 2024 मध्ये सहर्ष 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 स्वागत. टार्गेट जर आपण पाहिलं तर 56 धावांचं सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 6 षटकांमध्ये. माऊल या संघासमोरचा सलामीवीर फलंदाज आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, भव्य, दिव्य, नेत्र दीपक, दैदिप्यमान स्वरूपामध्ये स्पर्धा मादक, अनुवादक, अनुपम, निरुपम स्वरूपामध्ये आदिवासी समाजाचं ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य सिद्ध करणारी ही स्पर्धा आहे. चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंकरिता या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातोय. क्रिकेटचा हा खेळ जो तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून ओळखला जातो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाचा डंका वाजलाय असा हा टेनिस क्रिकेटचा खेळ जो तरुणांचा जीव की प्राण आणि श्वास बनत चाललाय तो दिवसेंदिवस या खेळाची वाढती लोकप्रियता आपल्याला अनुभवायला मिळते. म्हणतात ना की आजकाल तरुणांचं हे पहिलं प्रेम म्हणून क्रिकेटची ओळख ही बनत चाललंय. एक वेळ आई वडील रागावले तरी चालेल, एक वेळ बायको रागावली तरी चालेल, शिक्षकांनी थोडाफार मार दिला तरी चालेल आणि खऱ्या अर्थाने बॉसची कटकट ऐकावी लागली तरी चालेल, गर्लफ्रेंडने कॉल नाही केला तरी चालेल, परंतु तरुणांना आधी काय हवंय तर फक्त आणि फक्त क्रिकेट. असं हे क्रिकेटचं वेळ जे आहे ते 7 समुद्रापलीकडे पोहोचून गेलंय. आणि आज मात्र आपण बघू शकाल 15 मार्च 1877 मध्ये पहिला सामना झाला इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया. तेव्हापासून आतापर्यंत 140 ते 142 वर्षांपर्यंत क्रिकेटची लोकप्रियता ही जगभर एका वेगळ्याच उंचीवर पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिद्धेश पाटील चुकीचा फटका खेळतोय आणि या स्वस्तामध्ये गोल्डन डकचा शिकार फलंदाज बाद कोण. डिस्क चौकी न्यू बॅटर इन सिक्सर किंग अविनाश राजू पवार ब्रँड ऑफ हलोली हा नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटकारांच्या विश्वामधील एक नामचीन खेळाडू. सुरुवातीच्या काळामध्ये आपण वन डे फॉर्मॅटमध्ये पाहिलं खरं तर शेन वॉन याने एका इनिंगमध्ये 16 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड केला. पुढे जाऊन त्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली ती रोहित गुरुनाथ शर्मा या खेळाडूने. खास करून 13 नोव्हेंबर 2014च्या दिवसामध्ये ईडन गार्डन्स कोलकाताच्या मैदानामध्ये श्रीलंकन संघाच्या गोलंदाजांनी लोटांगण घेतलं. त्याच्या समोर 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करत असताना 16 षटकार एका इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आले. आणि पुढे जाऊन इयन मॉर्गन इंग्लंड संघाचा फलंदाज च्या बॅटमधून 17 षटकार आपण पाहिले. त्या सर्वांची आठवण करून देणारा खेळाडू म्हणजेच अविनाश राजू पवार सिक्सर किंग अशी त्याची ओळख राहिलाय. या खेळाडूने हलोली गावाचं नाव मोठं केलं. म्हणजे भाविक बबन पाटील
आणि अविनाश राजू पवार असे दोन सुपरस्टार खेळाडू जे हालोली गावामधून बिलॉंग करतायत आणि हालोली गावाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली क्रिकेटच्या विश्वामध्ये अविनाश राजू पवार या क्रिकेटरने. अतिशय विस्फोटक फलंदाज, सांगायला नेहमीच अभिमान वाटेल. अगदी आताच 1 ते 2 महिन्यापूर्वी स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानामध्ये जी स्पर्धा पार पडली, जिल्हा परिषद प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द सिरीज आहे आणि ती सिरीज जिंकत असताना मात्र सायकल त्याने आपल्या नावावरती केली आणि लगेचच 3 आठवड्यानंतर जो आदिवासी महामेळावा नंडोरे पालघर या ठिकाणी पार पडला, तेथे देखील प्लेअर ऑफ द सिरीजचा हकदार म्हणून त्याची ओळख बघायला मिळाली. म्हणजे यंदाच्या वर्षामध्ये मॅन इन गोल्डन फॉर्म आणि आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव जरूर तो मोठं करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. सुपरस्टार क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सजवलेला फटका, आज गुरु जाधवला कोण विसरेल, याच समाजाच्या माध्यमातून दिनेश सुतारला कोण विसरेल, अनेक रेकॉर्ड्स आहेत त्या खेळाडूंच्या नावावरती. हे लेजंड प्लेअर आहेत. त्यानंतर योगेश किणीच्या सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव या फॉर्मॅटमध्ये खेळण्यास आपल्याला पाहायला मिळतोय. एकापेक्षा एक दिग्गज रोहित सुरेश मर्ले यांना कोण विसरेल, याच आदिवासी समाज बांधवांच्या माध्यमातून एकापेक्षा एक हरहुन्नरी खेळाडू आपल्याला बघायला मिळालेत. तांबडमाळच्या माध्यमातून विजय सुतार, दिलीप सुतार आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रमोद खांडेकर यांना कोण विसरेल, रुपेश मर्ले, ब्रँड ऑफ करळगाव, एकापेक्षा एक हरहुन्नरी खेळाडू आहेत. दुर्वेस गावामध्ये जेव्हा आपण जातो, नो डाऊट अबाउट इट, या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल सूरज सांबरे, समीर सांबरे, अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांचा क्लास सातत्यपूर्वक या आदिवासी समाजाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आणि हे लेजंड्स आहेत. या खेळाडूंना पाहून अनेक नौके चेहरे आता मात्र समोर येत आहेत. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती केवळ आणि केवळ एका धावेवर. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. सातिवली गावचा हा ब्रँड मिस्टर जयनाथ देसले 6 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव त्याने खर्च केलेले आहे आणि जे टार्गेट आपण पाहतो, खरं तर 56 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात. 6 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव खर्च करण्यात आलेले आहे. सुपर बॉलिंग. मला तर डोळ्यासमोर 1964चं कॅलेंडर इयर आलं, जेव्हा आपण पाहिलं होतं बापू नाडकर्णी हा असा एक गोलंदाज होऊन गेलाय भारतीय संघाचा, ज्याने 1964च्या कॅलेंडर इयरमध्ये 21.5 षटकं म्हणजे 131 चेंडू लागोपाठ निर्धाव फेकले होते. आणि त्याची आठवण करून देतोय जयनाथ देसले, ब्रँड ऑफ सातिवली, ज्याने 6 चेंडूंमध्ये 1च धाव खर्च केली. थोडेसे घसरलेले आहेत त्या ठिकाणी अविनाश पवार, परंतु आपल्या बॅटला लगेचच उचलतायत, आवश्यक देखील आहे. कारण एखाद्या मुलीने जर हार्ट ब्रेक केलं तेव्हा तेवढं दुःख होत नाही आजकालच्या खेळाडूंना, जिथे त्यांची बॅट ब्रेक झाल्यावर होते आणि बॅट पडल्यावर होते. कारण हे बॅटच आहे जी बॅट तुम्हाला एक फलंदाज म्हणून तुमच्या गावाचं नाव देते, तुमच्या तालुक्याचं नाव देते, जिल्ह्याचं नाव देते, राज्याचं नाव देते. जेव्हा तुम्ही मोठे होत असता त्या बॅटच्या फलंदाजीच्या माध्यमातून तुमची ओळख होत असते. आणि म्हणूनच आजकाल तरुणांना जर गर्लफ्रेंड सोडून गेली तरी दुःख होत नाही, परंतु बॅट जर त्यांची तुटली तर मात्र त्यांना प्रचंड दुःख होतं. असं हे प्रेम आहे क्रिकेटवर. यावेळेस मात्र ऑफसाईडला सजवलेला फटका, 1 बाउंस चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार. चिकना चिकना पोरगा पाहिजेल हाय, रूपान देखना चिकना चिकना पोरगा पाहिजेल हाय, क्रिकेटर नवरा करायचा हाय मला, क्रिकेटर नवरा करायचा हाय. चॉकी 6 धावा फलकावर. यास क्रिकेटर खूप चांगलं सॉन्ग त्या ठिकाणी प्ले केलं. किशोरची वायडा, ब्रँड ऑफ करळगाव यांच्या माध्यमातून गोलंदाज. यावेळेस आपण बघू शकाल चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच झालाय ड्रॉप. झेल धरतीला दान दिला जातोय. उत्तुंग झेल उडाला होता. कॉलची कमतरता त्या ठिकाणी होती. थोडेसे नाराज, हताश, हतबल आहेत क्षेत्ररक्षक, कारण ठाऊक आहे साधा सोपा झेल होता जो कंप्लीट होऊ शकलेला नाहीये. फलकावर धावा झालेल्या आहेत ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 रन्स, 7 धावा या प्रोग्रेस कार्डवर. 56 धावांच्या प्रत्युत्तरादाखल जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण जयनाथ देसलेला पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये विराज तारवे, ब्रँड ऑफ सावरखंड, गतीचा बादशाह. आणि ज्याचा उल्लेख मी केला होता दुपारच्या सत्रामध्ये की येणाऱ्या काळामध्ये सावरखंड एक्सप्रेस म्हणूनच या खेळाडूची ओळख बघायला मिळेल. यंदाच्या वर्षामध्ये भन्नाट गती त्याने प्रेझेंट केलेली आहे. आणि तिखट मारा काय असतो, स्पायसी मारा काय असतो, वेगवान गोलंदाजी काय असते, तेज दर्रार गोलंदाजी म्हणजे नेमकं काय, या सर्वांचा फॉर एक्झाम्पल म्हणजेच गोलंदाज विराज तारवे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू दंड 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 करत निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, खणखणीत STMPL चौकार.
चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर मी आहे खरा क्रिकेट चालवर मी आहे खरा क्रिकेट चालवर धन्यवाद. डिस्क जॉकी 11 रन्स प्रोग्रेस कार्डवर 11 धावा. सुंदर स्वरूपाचा चौकार बघायला मिळाला. अविनाश राजू पवार अर्थातच डिंग डॉंग या टोपण नावाने ओळख. गुड बॉलिंग, काय गती आहे, अप्रतिम. रफ्तार का सौदागर असं म्हणावं लागेल. ते विराज तारवी या गोलंदाजाला ब्रँड ऑफ सावरखंड. 2 षटकांचा खेळ येथे कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 धावा या फलकावर. खेळ क्रिकेटचा चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला रे क्रिकेट चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला क्रिकेटचा चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला र क्रिकेट चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला दसऱ्याचे शुभ दिनाला स्टंपेट चालू पूजन झाला पूजन होऊन खेळ मैदानी सुरू झालं रे क्रिकेट चालू झाला क्रिकेटचा सीझन आईला रे मेहनत करून धन्यवाद. डिस्क जॉकी वेलकम बॅक. माऊली संघ या स्पर्धेमधील अपराजित संघ आहे. याआधी त्यांनी 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही देखील सामन्यांमध्ये त्यांनी विजयश्री प्रदान केलाय. आणि त्यांच्या माइंडमध्ये एकच गोष्ट असेल की आजच्या दिवसाचा शेवट देखील आम्ही गोड करणार. चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी आपण पाहतोय 45 धावांचं टार्गेट हे समोर आहे. यावेळेस शॉर्टपुलचा फटका ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या कक्षेवरून योगेश किणी बोट ब्रँडचा ब्रँडेड षटका. नव्हता रे कान्हा मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी आहे बनात. जॉकी वॉडा सुपर बॅटिंग. योगेश किणी या आधीच्या सामन्यामधील सामनावीर खेळाडू 9 चेंडूंमध्ये 32 धावा या आधीच्या मॅच मध्ये ज्याने केल्या होत्या. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय एका चांगल्या आणि विलक्षण टच मध्ये आजच्या दिवसामध्ये. आणि या सामन्यामध्ये जर विजयी झाले तर टेबल टॉपर बनण्याची नामी संधी आहे. जबरदस्त खेळ. 2 लेजंड खेळाडू सध्या फलंदाजी करतायत ज्यांच्याकडे 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ओव्हरआर्म फॉर्मॅटचा. अर्थातच योगेश किणी आणि अविनाश राजू पवार तसेच 2 घनिष्ठ मित्र म्हणून देखील त्यांची ओळख बघायला मिळते. बरीचशी वर्ष ज्या वेळेस हलोली बोट संघ जो खुल्या गटामध्ये खेळतो तेव्हा मात्र हे सर्व बंधू एकत्र येऊन खेळत असतात. आणि तेच 2 फलंदाज सद्यस्थितीमध्ये इन ऍक्शन आहेत. संघाची निवड आणि संघाची बांधणी चांगली केलेली आहे ती माऊली च्या माध्यमातून संघ मालकांचं देखील मी कौतुक करेन. आणि परफेक्ट पेयर्स मात्र पाहायला मिळत आहेत. 17 धावा फलकावर 17 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा शॉर्टपुलचा फटका आहे. ऍक्शन रिप्लाय हाय हँडसम स्लॉट मध्ये होता त्याला प्लॉट मध्ये डिस्पॅच केलाय 6. ऑन बोर्ड. 23 धावा फलकावर. षटकारांची लय लूट बघायला मिळते. गोलंदाजाच्या ताकास तूर लागू देत नाहीये. योगेश किनी पुन्हा एकदा ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या कक्षेवरून फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन. धावा येतील अर्धा डझन 6. DJ Frost. ए भाऊ तुला काय झालं मला सांग. ए झालं गेला लय झालं वय झालं आता थांब. धन्यवाद. चॉकी 29
29 धावा प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. योगेश किणीचा जलवा, 3 षटकार त्याने खेचलेले आहेत 5 चेंडूंमध्ये आणि सर्व शॉर्ट पोलच्या स्वरूपामध्ये फटक्यांची निवड त्याने केली. अप्रतिम फलंदाजीचं पृथक्करण. षटक जर आपण पाहिले अधिकृत स्वरूपामध्ये ऑफिशियली 3rd ओव्हर एंड झालेले आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलाय. ते फलकावर 3-0 30 धावा, येणारी चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता माऊली या संघासमोर पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये जे प्रेक्षक राजे, जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. तिने देखील पंच श्रीकांत भोईर, विरल नायर अँड गजानन हिरेकर, तिने देखील पंचांनी खूप छान पद्धतीने स्पर्धा साकारलेली आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. डीजे ऑपरेटर आदरणीय किशोरदादा वायडा, ब्रँड ऑफ करळगाव यांचे देखील खूप खूप आभार. सर्व खेळाडू, संघमालक, प्रेक्षक राजे तसेच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाटील नेटवर्कचे टेक्निशियन अर्थातच साहिल पाटील आणि त्यांच्या साथीने कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे यांचे देखील मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. गुणलेखक रोशन जाधव आणि मंगेश जाधव दोन्ही देखील गुणलेखकांचे मनस्वी आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप चांगली साथ मिळाली. यावेळेला ऑन साइडला सजवलेला हा फटका आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. झेल मात्र या ठिकाणी केला जातोय परिपूर्ण. योगेश किणीच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुपरस्टार आयकॉन म्हणून माझी निवड का झालंय हे दाखवून देत असताना मयूर साबळा, ब्रँड ऑफ कोंडाण आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षी चमकदार कामगिरी त्याने केली आणि म्हणूनच यंदाच्या वर्षामध्ये सुपरस्टार आयकॉन म्हणून त्याची निवड या स्पर्धेअंतर्गत पाहायला मिळते. वेगवान स्वरूपातील चेंडू आजच्या दिवसामध्ये 5 विकेट हॉल देखील त्याने आपल्या नावावरती केलेला आहे. अप्रतिम अप्रतिम स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण. जित पानेरा, ब्रँड ऑफ साखरेच्या बॅट मधून हा फटका. क्षेत्ररक्षण खूपच खराब बघायला मिळाला. या चेंडूवर 1च धाव आली असती, परंतु त्या ठिकाणी येत आहेत त्या 4 धावा. ऋषित तरे थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा, त्याचा इम्पॅक्ट हा येतोय की थेट 4 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. 34 धावा फलकावर, 34 ऑन बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. विजयापासून 22 धावा दूर माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटच्या स्वरूपामध्ये सजवलेला फटका आणि आउटफील्ड खूपच टणक आहे. खेळपट्टीवर चेंडू आदळल्यानंतर सरळ निघून येतोय सीमारेषा पलीकडे. आमच्या लाडक्या मान्यवरांच्या स्वागतासाठी हा महत्वपूर्ण चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी आपण पाहू शकाल राकेश मुळे, त्यांच्या साथीने लारा सांबरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच रुपेश वांगड देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. साइडला यावेळेस ऋषी तरे, ब्रँड ऑफ बोपोली चेंडूला स्टॉप करतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावर 39 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ हा होतोय कंप्लीट. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी किती धावा हव्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर मंगेश जाधव आम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतायत ॲक्युरेट 17 धावांचं टार्गेट हे समोर आहे उर्वरित 12 चेंडूंमध्ये. अविनाश पवार अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याच्या साथीने अजित पानेरा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. रफ्तार का सौदागर, सावरखंड एक्सप्रेस अर्थातच विराज तारबी. खूप चांगली गती यंदाच्या वर्षामध्ये. क्षेत्ररक्षण सुपरस्टार आयकॉन खेळाडू मयूर साबळा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ कोंडाण येथे प्रत्येक चेंडू निर्धाव आणि विकेट्स www.com विकेट्स डॉट अशा प्रकारची गोलंदाजी आता करावी लागेल. रुद्र वॉरियर सावरखंड या संघाला जर या सामन्यामध्ये जीवित राहायचं असेल. गोलंदाज विराज तारवे आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन
मैदानाच्या चहूबाजूनी लहान बाळ गोपाळ देखील अगदी सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना पाहायला मिळतात. अजूनही तब्बल आपण जर विचार केला तर 5 दिवस सातत्यपूर्वक ही स्पर्धा 15 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 अशा स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळतं. अतिशय पद्धतशीर स्वरूपामध्ये स्पर्धा ऑल इज वेल खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विराज दारबी रफ्तार का सौदागर यावेळेस दर्शवून देतोय की आम्ही देखील हार मानणारे नाही आहोत. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपामध्ये बघायला मिळाले. पाकिस्तान संघासाठी वसीम अक्रमला आपण पाहिलं होतं 3 जून 1965 हा त्याचा जन्मदिवस. सुलतान ऑफ स्विंग म्हणून त्याची ओळख आणि पहिलासा गोलंदाज ठरला वन डे क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये ज्याने 500 पेक्षा जास्त विकेट्स कंप्लीट केले. त्यानंतर मात्र मुथय्या मुरलीधरनने त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि यावेळेस आपण पाहू शकाल वाईट चेंडू जरूर येतोय. इथे विकेटची आवश्यकता आहे. जर तुम्ही विकेट घेणार नाही तर माऊली संघ मात्र आराम के साथ हा सामना खिशामध्ये टाकू शकतोय. तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील. गोलंदाज विराज लॉंग रनअप आहे पॅट कमिन्सच्या अगदीच पद्धतीने पॅटवर चेंडू व्यवस्थित ब्रश होऊ शकलेला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. पिन ड्रॉप सायलेंट मध्ये हा सामना सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकाल आता अविनाश पवार आलेले आहेत ऑन स्ट्राईक. धावांचे टोटल जाऊन पोहोचले फलकावर 41 या अंकावर हे धावफलक पाहायला मिळतं. विजयापासून जर आपण पाहिलं तर अजूनही जवळजवळ 15 धावा दूर माऊली हा संघ आहे. येथून जर 1 ते 2 मोठे फटके आले तर औपचारिकता शिल्लक राहील. परंतु अविनाशची विकेट जर येते तर रुद्र वॉरियर सावरकंड संघ मात्र बोलबाला टाकू शकतो या सामन्यामध्ये. वाईड इश लॉंग ऑफच्या कक्षमध्ये अविनाश राजू पवार डिंग डॉंग हालोली ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद डीजे. चांगला षटकार या ठिकाणी बघायला मिळाला अविनाशच्या पॅटमधून अद्वितीय स्वरूपामध्ये. यावेळेस मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. अविनाश सराफ वॉर्नर त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. तत्पूर्वी मिळते फलंदाजांना 1 धाव आणि एकेरीच्या सहाय्याने धावफलक मात्र आता बघायला मिळतं ते 48 या अंकावर. षटक जर आपण पाहिले तर एक्युरेट आपण पाहू शकतायत. 5व्या षटकामधील 5 चेंडू हे फेकून झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू अशेष स्वरूपामध्ये आहे. षटकाराच्या सहाय्याने रिक्वायर्ड रन रेट पूर्णपणे खाली घसरलेला आहे. माऊली संघ पूर्णपणे मेरिटवर आलाय तो या सामन्यामध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने अजित पानेराच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. सुंदर झेल परिपूर्ण आकाश मासेमार ब्रँड ऑफ नेटाळी याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. षटक समाप्तीचा इशारा या ठिकाणी पोहोचतोय. अधिकृत स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावर धावा झालेल्या आहेत 48 धावा. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 6 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये 8 धावांचं टार्गेट समोर. डिस्क जॉकी. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 8 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 6 बॉल रिमेनिंग 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजी मार्कवर सुपरस्टार आयकॉन खेळाडू रुद्र वॉरियर सावरकंड संघाच्या माध्यमातून कोहिनूर ऑफ कोंढाण अर्थातच मयूर साबळा. ओहो हो क्या बात है. मेरे पास ताकत भी है, मेरे पास नजाकत भी है. हल्की सी हरकत में ही तो बरकत है मेरे दोस्त. अविनाश राजू पवार इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचं क्रिकेट या ठिकाणी खेळत असताना बघायला मिळाला. सामन्याची परिभाषाच बदलून गेले कारण चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 4 धावांचं टार्गेट जे समोर पाहायला मिळतं. फॉर अ सुपर स्ट्रोक. क्रिकेट सी फॉर कॉन्फिडन्स, R for responsibility, I for intelligence, C for control, K for knowledge, E for efforts, T for timing, T for technique, T for temperament. या सर्व गुणांचा समुच्चय यावेळेस बघायला मिळाला तो अविनाश पवारच्या माध्यमातून. डीप मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झालाय
सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही देखील फलंदाजांकडून धावसंख्येचा आलेख मात्र उंचावला जातोय. प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचलाय तो दुहेरीच्या माध्यमातून 54-54 या अंकावर आणि बॅक टू बॅक 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचलेले आहेत. काही मॅजिक करेल का मयूर साबळा हे बघण्यासारखं आहे. चेंडू शिल्लक आहे 4. विजयासाठी केवळ 2 धावांचं टार्गेट समोर. आणि अविनाश पवार बघा किती कूल माइंडेड खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे येथे मोठे फटके खेळण्याची काहीच आवश्यकता नाहीये. सिंगल डबलने देखील आपण हा सामना जिंकू शकतोय. जबाबदारी आपल्या अंगा खांद्यांवरती घेऊन खेळला हा खेळाडू आणि जबाबदारीने सक्षम शृंगारलेला फलंदाज अगदीच विजयाच्या समीप घेऊन आलाय. माऊली या संघाला विजयासाठी केवळ 1 धावेचं टार्गेट समोर. 3 चेंडूंचा खेळ हा उर्वरित स्वरूपामध्ये. अपराजित 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 प्रवास माऊली या संघाचा. 1 नाही 2 नाही तर 3ऱ्या विजयाच्या अगदीच उंबरठ्यावर. डाळ भात वरण लोणचं सर्व काही सज्ज आहे. आता विजयाचा घास उचलण्याच्या तयारीमध्ये माऊली या संघाला आपण पाहतोय. आणि आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अपराजित टेबल टॉपर. 3 सामन्यांमध्ये 3 विजय 6 गुणांची कमाई. कॉंग्रॅच्युलेशन्स माऊली संघ अँड हार्ड लक रुद्र वॉरियर सावरकंड.